नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। 25 जानेवारीला रविवारी येत आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची, रथसप्तमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे आणि काय करायचं नाहीये, आणि रथसप्तमीला दूध उतू जाऊ द्यायचं असतं तर ते कसं आणि का उतू जाऊ द्यायचं, त्यामागे काय महत्त्व आहे आणि ते केल्यामुळे आपल्याला काय लाभ होतात, आणि मुळातच रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा, व्रत कसं करायचं, कोणी करायचं, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो। सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवस असतो, म्हणून या दिवशी सूर्यदेवांची पूजाही केली जाते। सगळ्यात पहिले म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे काय फायदे होतात, तर आरोग्य सुधारतं, शारीरिक आणि मानसिक कष्टापासून आपल्याला मुक्ती मिळते, सौभाग्य प्राप्ती होते, तसेच पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करायची आहे। बघा, रथसप्तमी हा आपण सूर्यांचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा करतो। तर पद्मपुराणामध्ये असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती आणि त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे मोठ्यात मोठे काही पाप आपल्याकडून झाले असतील, महापाप झाले असतील, तर त्याच्यापासून आपली मुक्ती मिळते। गंभीर आजारापासून, रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते। आणि म्हणून बघा, सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कार सुद्धा घालायचे आहेत आणि आंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य देखील द्यायचं आहे। आणि या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सूर्याला अर्घ्य हे द्यायचं आहे। रथसप्तमीच्या दिवशी सर्वसाधारणपणे सकाळी 6-6:30 वाजायच्या आत उठून घराची स्वच्छता, तिळयुक्त पाण्याने आंघोळ, केस विंचरणे ही कामे व्रतकर्त्या स्त्रियांनी करून घ्या। या दिवशी वाटल्यास केस देखील धुवू शकता, धुवावेच असा काही आग्रह नाही। तसेच झाडलोट, केस विंचरणे ही कामे सूर्योदयानंतर करणे देखील वर्ज्य असल्यामुळे हे नियम आपल्याला पाळायचे आहेत। सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी एक तांब्याचा तांब्या घेऊन त्यामध्ये स्वच्छ पाणी भरावे। पाण्यामध्ये हळदी कुंकू, लाल फूल, अक्षदा, पांढरे तीळ आणि थोडासा गुळ टाकावा। सूर्योदय झाला की पूर्व दिशेला तोंड करून सूर्याकडे पाहत पाहत ओम गृणी सूर्याय नमः असे म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे। तसेच बाहेर खिडकीमध्ये तुम्ही एक तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावला तर चालेल, पण तो सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवा लावायचा आहे। त्यानंतर तुळशीची पूजा करावी का? बघा, तुळशीला आपण या दिवशी रविवार असल्यामुळे पाणी घालू शकत नाही, मात्र या दिवशी तुळशी मातेला हळदी कुंकू, फुल, अक्षदा वाहू शकतो। तसेच स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं, तुळशी मातेकडे सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करायची। आणि या दिवशी तुळशीजवळ पण आपल्याला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। हे झाल्यावरती आपल्याला रथसप्तमीची पूजा मांडायची असते। रथसप्तमीची पूजा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा तुळशीजवळ मांडू शकता। जर शक्य नसेल तर घरामध्ये मांडली तरीही चालेल। त्यासाठी एक पाट घेऊन त्यावरती तुम्ही पिवळ्या, ऑरेंज किंवा नारंगी किंवा लाल वस्त्र तुम्हाला त्यावर टाकायचं आहे। प्रथम दिवा लावायचा, गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे। नंतर सूर्यदेवांचा फोटो किंवा तांब्याचा सूर्य ठेवावा। जर तोही नसेल तर रांगोळीने सूर्यरथाची एक छान अशी रांगोळी काढा। त्याचबरोबर सूर्यरथाला एक चाक देखील काढावं। बघा, त्या चाकाला 12 आऱ्या काढाव्या। हे संवत्सराचं प्रतीक मानलं जातं। खरं तर सूर्यरथाला एकच चाक आहे। सूर्यदेवांची, सूर्यरथांची हळदी कुंकू, फुलं, अक्षदा, पांढरे तीळ, गुळ वाहून पूजा करावी। तांबडं फूल मिळालं तर तांबडं फूल या दिवशी अर्पण करा। 7 धान्य तुम्हाला ठेवायचे आहेत। धान्य एकत्र करून ठेवले तरीही चालेल। तीळ आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला मात्र ठेवायचा आहे। सूर्यदेवांना 7 प्रकारची धान्य या दिवशी वाहिली जातात, जी 7 वारांचं प्रतीक दर्शवतात। सोमवार ते रविवार हे जे 7 वार आहेत, तर त्या 7 वारांचं प्रतीक। तसेच या दिवशी सप्तमी तिथी असल्यामुळे आपल्याला 7 प्रकारची धान्ये हे तिथे व्हायची असतात। एवढी धान्ये नसतील तर जेवढी धान्ये तुम्हाला उपलब्ध होतील तेवढी वाहिली तरीही चालेल, किंवा तुम्ही 7ही वारांचं एका मागोमाग एक असं वाचन करू शकता, जसे की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा पद्धतीने। किंवा पूजेमध्ये तुम्ही हे सप्तधान्य या दिवशी 7 वेगवेगळ्या वाट्यांमध्ये किंवा बोळक्यांमध्ये ठेवले तरी पण चालेल। आणि यानंतर सगळ्या पूजेला तुम्हाला दिवा अगरबत्तीने ओवाळून नमस्कार करायचा आहे। सूर्यदेवांची पूजा करताना आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच स्तोत्र, सूर्याष्टक हे तुम्हाला म्हणायचं आहे। या दिवशी यूट्यूबवर लावा, कारण सगळ्यांचं हे पाठ असतं असं नाही। या दिवशी दूध सुद्धा तुम्हाला उतून जाऊ द्यायचं असतं, ते सुद्धा शुभ मानलं जातं। अग्निदेवांना दूध अर्पण करण्यासाठी हे जे दूध आहे ते आपल्याला उतू जाऊ द्यायचं असतं। दुपारी 12च्या अगोदर हे करायचं आहे। एखादा तवा घेऊन त्यावरती तुम्ही छोटी छोटी लाकडे किंवा गौरे पेटवून त्यावरती मातीचे मडके म्हणजे मातीचं सुगड किंवा छोटे बोळके घेऊन तुम्ही त्यामध्ये दूध टाकून त्या दुधामध्ये तुम्हाला तीळ, साखर आणि तांदूळ टाकायचे आहेत
आणि अगदी थोडे थोडे टाका, अगदी किंचित किंचित चिमूटभर टाकायचं आहे. आणि तुम्हाला शक्यतो हे दूध जे आहे ते उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल अशा प्रकारे ते ठेवायचं आहे. म्हणजे उत्तर दिशेला जाऊन द्यायचं असेल तर थोडंसं भांडं उत्तर दिशेला थोडं वाकडे करून ठेवा. पूर्व दिशेला उतू जाऊ द्यायचं असेल तर पूर्व दिशेला ठेवा आणि दूध उतू जाईपर्यंत ते तुम्हाला उकळवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याला हळद, कुंकू, अक्षता, फुलार्पण करायचे आहे, नमस्कार करायचा आहे आणि हे आपण अग्निदेवांना हे दुधाचा प्रसाद जो आहे तो अर्पण करायचा आहे. नैवेद्य अर्पण केलेला आहे असा त्याचा अर्थ असतो. आणि उरलेले जे दूध आहे ते तुम्ही चमच्याभर घरातल्या सगळ्यांनी याचा प्रसाद म्हणून खायचा आहे. यामुळे आरोग्याच्या पण काही समस्या असतील, रोग वगैरे काही मोठे मोठे रोग आहेत त्याच्यापासून मुक्ती मिळते. हे पण त्यामागचं कारण आहे. रथसप्तमीच्या दिवशी अशा प्रकारे मातीच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या बोळक्यामध्ये दूध उतू घालवल्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होते अशी धार्मिक मान्यता आहे. तर तिचं पालन आपल्याला करायचं आहे. तसेच गॅसची शेगडी तुम्ही आदल्या दिवशी रात्री स्वच्छ धुवून लक्क करावी आणि सकाळी तिची पूजा करावी आणि त्यानंतर त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी. त्याचा सूर्यनारायणांना जाऊन नैवेद्य दाखवावा आणि तो सुद्धा प्रसाद म्हणून तुम्ही सगळ्यांनी वाटून खाऊ शकता. सगळेजण हे व्रत करू शकतात, पण त्यातल्या त्यात ज्या व्यक्तीच्या राशीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती मजबूत नाहीये, कुमकुवत आहे, त्यांनी तर हे व्रत करायचंच आहे. ज्यांना वारंवार आरोग्य संबंधित काही समस्या येतात, काही ना काही शारीरिक समस्या चालूच असतात, त्यांनी पण हे व्रत करायचं आहे. मुलंबाळ होण्यासाठी ज्यांना अडचणी आहेत त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे. व्रत म्हणजे बघा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, त्यानंतर सूर्यनमस्कार घालायचा आहे, त्यानंतर दूध उतू जाऊ द्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे सूर्याची तुम्हाला पूजा पण करायची आहे. शक्य असेल तर त्यांनी उपवास देखील तुम्ही करू शकता. रथसप्तमीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. गरजूंना काहीही दान करा, अन्न, वस्त्र, त्यानंतर तुम्ही इतरही वस्तू, तुम्ही खायच्या पियच्या वस्तू देखील तुम्ही दान करू शकता. रक्तदान करू शकता. काही तुमच्या मनाला योग्य पटेल ते दान करा. यथाशक्तीने करा, मनापासून दान करायचं आहे. तसेच तुम्ही काही धान्य, गहू, बाजरी देखील तुम्ही दान करू शकता. तसेच जी पूजा मांडणी केलेली आहे ती तुम्ही सूर्यास्ताच्या अगोदर कधी पण उचलू शकता. अगदी 2 तासांनी उचलली तरीही चालेल. बघा काही कारणामुळे तुमचं हळदी कुंकू संक्रांतीचं राहून गेलं असेल तर रथसप्तमी हा शेवटचा दिवस असल्यामुळे आठवणीने हळदी कुंकू करा. तसेच या दिवशी दिवसभरामध्ये कधीही आदित्य रानूबाईची कथा जरूर वाचावी किंवा सांगावी, जी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तसेच बोरनान देखील लहान मुलांचं या दिवशी आवश्यक करू शकता. तसेच या दिवशी आपल्याला घर स्वच्छ ठेवायचं आहे. घराचा मुख्य दरवाजाला तुम्ही आंब्याच्या पानाचं तोरण लावा, छान अशी रांगोळी काढा. शुभ दिवशी या दिवसाचं फळ मिळवण्यासाठी आपलं घर स्वच्छ असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी देखील करणं आवश्यक आहे. पाहायला गेलं तर फार मोठ्या काही गोष्टी नाहीये. पूजा मांडणी सुद्धा अगदी साधी सोपी आहे आणि अगदी साध्या पद्धतीने आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे. तर या दिवशी उपवास करत असाल तर उपवास आपल्याला संध्याकाळी सोडायचा असतो. तर सांगितल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी करा आणि सांगितल्याप्रमाणे सूर्याला अर्घ्य द्या, पूजा मांडणी करा, दूध उतू जाऊ द्यायचं आहे. काही गोष्टी ज्या आहेत, काही चुका आपल्याला या दिवशी टाळायच्या आहेत आणि काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. आणि रथसप्तमीचा 7 दिवसाचा जो उपवास असेल तर त्यांनी कधी सोडावा याचा व्हिडिओ आपला सेपरेट आहे, त्याचं उद्यापन देखील आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही आवर्जून जाऊन पाहू शकता. तर ही संपूर्ण माहिती सांगितलेली तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.